नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, GMC नागपूर अंतर्गत भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्यामार्फत दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणत्या पदासाठीची ही अपडेट आलेली आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती या ठिकाणी राबविण्यात आलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या मार्फत या संस्थेतील विविध विषयातील प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदासाठीची या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सहाय्यक प्राध्यापक यांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात 364 दिवसांसाठी उमेदवारांकडून भरण्यास पृथक अर्ज मागविण्यात येत आहेत। अर्जाचे कोरे नमुने दिनांक 29/8/2024 ते 9 सप्टेंबर 2024 या वेळेमध्ये 10:30 ते 5 या कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे किंवा अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिनांक 9 सप्टेंबर 2024 पर्यंत या ठिकाणी कालावधी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। या कालावधीमध्ये तुम्ही जे काही कार्यालयीन वेळ आहे 10:30 ते 5 या वेळेमध्ये बाय हँड तुम्हाला या ठिकाणी अर्ज जे आहे ते दाखल करायचा आहे। विद्यार्थ्यांनो, या संदर्भातचे जे काही नियम व अटी आहेत त्या अर्जासोबत उपलब्ध आहेत। सदर जाहिरात जी आहे ते www.gmcnagpur.org या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। यामध्ये पहा कोणती पदे आहेत, कोणत्या विषयांकरिता या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक हे पद भरलं जाणार आहे पहा, आणि कॅटेगरी वाईज किती वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ते आपण पाहूयात। शरीर क्रियाशास्त्र या पदाकरिता किंवा या विषयाकरिता पहा एकूण रिक्त पदे 4 आहेत। कॅटेगरी वाईज पहा, अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सीज भरली जाणार आहे। विमुक्त जाती VJA साठी 1 वॅकन्सीज या ठिकाणी भरली जात आहे आणि इतर मागासवर्गीय वर्ग अर्थात OBC साठी या ठिकाणी 1 वॅकन्सीज आहे आणि EWS कॅन्डिडेट जर असेल तर 1 वॅकन्सी या ठिकाणी भरली जाणार आहे। शैक्षणिक अर्हता MS असायला हवं। या ठिकाणी जे उमेदवार MS ज्यांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी शरीर क्रियाशास्त्र या पदाकरिता या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात। ठीक आहे। नंतर जीव रसायनशास्त्रासाठी एकूण 6 वॅकन्सीज आहे। विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी SC प्रवर्गातील उमेदवार असेल तर 1 वॅकन्सीज आहे। NTB मध्ये जर कॅन्डिडेट असेल तर 1 वॅकन्सी आहे। तसंच OBC कॅन्डिडेट असेल तर 1 वॅकन्सी आणि EWS कॅन्डिडेटसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी भरली जात आहे। एज्युकेशन पहा, MD या ठिकाणी जीव रसायनशास्त्र या विषयामध्ये झालेलं असावं असे कॅन्डिडेट काय करू शकतात, अर्ज दाखल करू शकतात। नंतर औषध निर्माणशास्त्र या विषयासाठी पहा 4 सहाय्यक प्राध्यापक या पदाकरिता आवश्यक असणार आहेत। कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी वॅकन्सी चेक करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे। एज्युकेशन अर्हता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता MD देण्यात आलेले आहे, MS देण्यात आलेले आहे। तसंच इतर जी काही पदे आहेत त्यानुसार या ठिकाणी तुम्ही चेक करायचं आहे। ठीक आहे। सो पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र आहे, औषध निर्माणशास्त्र आहे, विकृतीशास्त्र आहे, न्याय वैद्यकशास्त्र आहे, PSM विभाग आहे। औषध वैद्यकशास्त्रासाठी जवळपास 12 वॅकन्सीज या ठिकाणी भरले जात आहेत। शल्य चिकित्सक शास्त्र आहे, नाक कान घसा यासाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे। कॅटेगरी वाईज तुम्हाला चेक करायचं आहे। नंतर नेत्र शल्य चिकित्सा आहे, बधिरीकरण शास्त्र आहे, किरणशास्त्र स्त्रीरोग व प्रसूतीसाठी आहे, अस्थिव्यंगोपचार यासाठी देखील या ठिकाणी वॅकन्सीज भरली जात आहे सहाय्यक प्राध्यापक या पदाकरिता। रेडिओथेरपीसाठी देखील या ठिकाणी वॅकन्सी आहे। भौतिकोपचारशास्त्र यासाठी देखील या ठिकाणी वॅकन्सी आहे। ओके। सो ॲज पर वॅकन्सी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही या ठिकाणी तुमच्या पदाच्या समोर, ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार असाल त्या पदाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। ठीक आहे। सो या ठिकाणी एकूण वॅकन्सीज नंबर ऑफ पोस्ट जे आहेत ते या ठिकाणी 61 आहेत। त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कॅटेगरी वाईज किती वॅकन्सीज आहेत तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्यानुसार फॉर्म फिलअप करायचा आहे। आता फॉर्म फिलअप करण्यासंदर्भात काय अटी आणि काय शर्ती देण्यात आलेल्या आहेत ते आपण पाहूयात। पहा या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विशेषोपचार रुग्णालय नागपूर यांच्यामार्फत इतरही पदे आहेत, ज्यामध्ये रुग्णालय प्रशासन आहे, नेफ्रोलॉजी ओके, गॅस्ट्रो एंटोलॉजी आहे, क्षकिरण शास्त्रज्ञ आहे, शास्त्र आहे, बधिरीकरण शास्त्र, जीव रसायनशास्त्र, CVTS आहे, विकृतीशास्त्र आहे, सायटोलॉजी आहे,
रक्तपेढीसाठी आहे, इंडोक्रोनॉलॉजी आहे, अशी एकूण 19 पदेसाठी या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक या पदाकरिता तुमच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत। ओके, सो ट्रामा केअर सेंटर नागपूर यांच्या मार्फत देखील या ठिकाणी अपडेट आहे। कोणती पदे आहेत या ठिकाणी पहा, विकृतीशास्त्र आहे, बधिरीकरण शास्त्र आहे, अस्थि व्यंगोपचार आहे, एकूण 8 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत। आता त्या संदर्भात काय अटी आणि काय शर्ती आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे ते पाहूयात। या पदासाठी विद्यार्थ्यांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नाही। तुमची जी निवड होणार आहे ती डायरेक्ट मुलाखतीद्वारे होणार आहे, ठीक आहे। तर 13/9/2024 रोजी तुमची मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे। 13 सप्टेंबर रोजी ठीक 3 वाजता अधिष्ठाता यांचे दालनामध्ये ठेवण्यात आलेली आहे। मुलाखतीत उपस्थित राहण्याकरिता कोणत्याही प्रवास किंवा दैनिक भत्ता अनुज्ञेय राहणार नाही। तुम्हाला स्वखर्चाने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मुलाखतीकरिता। मुलाखतीसाठी स्वतंत्र पत्र पाठवण्यात येणार नाही याची नोंद देखील तुम्हाला घ्यायची आहे। सेवेत असलेल्या उमेदवारांनी अर्ज संस्था प्रमुखांमार्फत सादर करायचा आहे। नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनची DNB MS MD समतुल्य आहे। उपरोक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात भरावायची असल्याने उमेदवारांना नियमित पदासाठी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी हक्क राहणार नाही, ठीक आहे, किंवा तुम्हाला दावा करता येणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ही जी पदभरती आहे विद्यार्थ्यांनो फक्त तुम्हाला 1 वर्षासाठी या ठिकाणी घेतलं जाणार आहे आणि त्यासाठी पहा तुम्हाला करार तत्वावर मानधन जे दिले जाणार आहे 1 लाख रुपये या ठिकाणी असणार आहे। ओके, सो प्रत्येक पोस्टकरिता या ठिकाणी मानधन जे आहे ते 1 लाख रुपये असणार आहे वेतन श्रेणी, ठीक आहे, आणि करार बेसवर असणार आहे। वयोमर्यादा या ठिकाणी कोण अर्ज करू शकतात पहा, खुल्या वर्गासाठी 40 वर्षापर्यंतचे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि मागासवर्गीयांकरिता 45 वर्ष या ठिकाणी क्रायटेरिया देण्यात आलेला आहे, ठीक आहे। पहा काही अटी आणि शर्ती आहेत। विषय स्थानिक निवड समितीमार्फत DMB तात्पुरत्या स्वरूपात 364 दिवसांकरिता सहाय्यक प्राध्यापक यांची पदे भरण्याकरिता अर्ज मागवण्याबाबत पहा, जाहिरातीमध्ये दर्शवल्याप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरातीद्वारे आवश्यक ती अर्हता आणि पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज मागवण्यात येत आहे। आता अर्हता आणि पात्रता काय असणार आहे पहा, ॲज पर क्वालिफिकेशन तुम्ही या ठिकाणी ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात त्या पोस्टचं तुम्हाला क्वालिफिकेशन काय आहे आणि त्या संदर्भात काय अपडेट पहा। अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्याची नोंद उमेदवारांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अथवा इंडिया मेडिकल काउन्सिलच्या नोंदणी प्रमाणपत्रात झालेली असायला हवी। नंतर मुलाखतीच्या दिनांकास अर्जदाराने विहित अर्हता पात्रता धारण केलेली असली पाहिजे, ठीक आहे। नंतर वेतन श्रेणीबाबत जसे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 लाख रुपये ठोक मानधन या ठिकाणी तुम्हाला पर महिन्याला दिले जाणार आहे। अंतिम दिनांक अर्ज सादर करण्याचा आहे 9 सप्टेंबर 2024 पर्यंत राहणार आहे, ठीक 5 वाजेपर्यंत। अर्ज सादर करण्याबाबत तुम्हाला कशा पद्धतीने सादर करायचा आहे पहा, विहित नमुन्याचा संपूर्णपणे योग्य तऱ्हेने भरलेले अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांसोबत साक्षांकित छाया प्रतीसह तुम्हाला जे अंतिम दिनांकापूर्वी व वेळेपूर्वी महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन सादर करावायचा आहे। तसेच अपूर्ण भरलेले प्रमाणपत्र साक्षांकित छायाचित्री प्रतीसोबत न जोडलेले असेल तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाही याची देखील या ठिकाणी तुम्हाला नोंद घ्यायची आहे, ठीक आहे। सो पहा विहित नमुन्यातील अर्ज बरोबर सादर करायची कागदपत्रे कोणती आहेत पहा, या ठिकाणी प्रथम द्वितीय तृतीय MBBS उत्तीर्ण गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र आवश्यक आहे। MBBS प्रयत्नांचे प्रमाणपत्र तसेच पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण गुणतालिका पदवी प्रमाणपत्र, MD MS प्रयत्नाचे प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल या ठिकाणी नोंदणी केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे। जन्म तारखेचे प्रमाणपत्र यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र असेल। नंतर कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे। जे काही विद्यार्थ्यांकडून तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत एज्युकेशनल क्रायटेरिया रिगार्डिंग ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचा आहे। अनुभव सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे। मिनिमम 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे, ठीक आहे। सो अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो हे कागदपत्रे तुम्हाला जोडायचं आहे आणि त्या फॉर्मला त्या ठिकाणी अप्लाय करून स्वतः जाऊन त्या ठिकाणी काय करायचं आहे फॉर्म दाखल करायचा आहे, ठीक आहे। निवड प्रक्रिया पहा, जी काही निवड प्रक्रिया होणार आहे ती 18/7/2024 चे जे काही निर्णय आहे स्थानिक निवड मंडळामार्फत उमेदवारांची गुणवत्तेनुसार आरक्षणानुसार उपलब्ध जागेनुसार तात्पुरत्या स्वरूपात 364 दिवसांकरिता निवड केली जाणार आहे। यामध्ये तुमचे गुणानुक्रम तसंच जे काही एज्युकेशनल क्रायटेरिया आहेत त्यानुसार तुमच्या मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर करणार आहेत
आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मुलाखतीचे मार्क्स देखील या ठिकाणी देणार आहेत. आफ्टर इंटरव्ह्यू तुमचं सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारची अपडेट आलेली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी ही माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.